ती समजून घ्यायची. परंतु या वोटिंग मशीनवर काही अविश्वास ठेवण्यासारखं काही नाही. ते बरोबर लोकसभेला त्यांनी तोच निर्णय दिला जो विधानसभेला दिला. विरोधी पक्षामधल्या अनेक आमदारांनी काल शपथ घेतली होती. त्यातल्या काही आमदारांनी आज शपथ घेतलेली आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादीमधले आपले जुने सहकारी अजून दिग्गज नेते अजूनही शपथ घ्यायची बाकी घेतील ना. आजचा दिवस आहे. आजच्या दिवसात शपथ घेतील. आणि जरी सभागृहात शपथ नाही घेतली तरी राहिलेल्या लोकांना विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शपथ घेता येते. त्यामुळे काही कारणामुळे ते जर बाहेर असतील तर ते आल्यावर शपथ घेतील अध्यक्षांच्या समोर. सर, खरं तर हाच एक टेक्निकल मुद्दा आहे की आमदारकी आल्यानंतर किती दिवसानंतर शपथ घेऊ शकतो, किती लॉंग टर्म चालू शकतं, असं काही आहे का? असं काही नाही. सभागृहामध्ये फक्त 2च दिवस आहे कार्यक्रमाप्रमाणे. उद्या अध्यक्षांची निवड होईल आणि राहिलेले आमदार जे आहेत ते अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शपथ घेऊ शकतात. सर, बेळगावमध्ये एक मराठी साहित्याचा मेळावा बेळगावमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना जी ती बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे